जय हिंद, नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2024 आणि 25 या आर्थिक वर्षासाठी महाराष्ट्राच्या रेल्वेला मिळालेल्या बजेटविषयी माहिती घेणार आहोत. यामध्ये वर्धा नांदेड, अहमदनगर बीड परळी नवीन रेल्वे लाईन तसेच सोलापूर उस्मानाबाद वाया तुळजापूर अशा अनेक रेल्वे प्रकल्पाला किती निधी वाटप झाला आहे त्याविषयी माहिती घेणार आहोत. चला तर व्हिडिओची सुरुवात करूया. तर मित्रांनो, नुकत्याच 1 फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या इंटेरिम बजेटमध्ये अनेक क्षेत्राच्या बजेटविषयी माहिती देण्यात आली आणि पुढील येणाऱ्या आर्थिक वर्षात म्हणजे 2024-25 या वर्षात महाराष्ट्राला सुद्धा मोठी रक्कम वाटप करण्यात येत आहे. या 2024-25 च्या आर्थिक वर्षात महाराष्ट्राच्या रेल्वे विकासासाठी तब्बल 15,554 कोटी रुपये देण्यात आले आहेत. तर जाणून घेऊया की विविध प्रकल्पांना किती रक्कम प्राप्त होणार आहे. यामध्ये सर्वात पहिले कल्याण ते मुरबाद वाया उल्हासनगर या मुंबई डिव्हिजन मधील नवीन रेल्वे लाईनसाठी 10 कोटी रुपये देण्यात आले आहे. ही रेल्वे लाईन 28 किमी लांबीची असणार आहे. दुसरे वाटप हे पुणे ते सातारा या जिल्ह्यातील लाईनसाठी झालेले आहे. त्यामध्ये बारामती ते लोणंद या 54 किमी मार्गाच्या नवीन रेल्वे लाईनसाठी एकूण 330 कोटी रुपये देण्यात आले आहेत. मित्रांनो, आपण पुढे वर्धा नांदेड, अहमदनगर परळी या रेल्वे लाईनच्या बजेट विषयी सुद्धा माहिती पाहणार आहोत, तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. तिसरे वाटप हे भुसावळ डिव्हिजन मधील धुळे जिल्ह्यातील रेल्वे लाईनसाठी झाले आहे. त्यामध्ये धुळे ते नरडाणा या 50 किलोमीटर लांबीच्या मार्गासाठी 350 कोटी रुपये देण्यात आले आहेत. चौथे वाटप हे सोलापूर डिव्हिजन मध्ये झाले असून त्यामध्ये सोलापूर उस्मानाबाद वाया तुळजापूर या 84 किमीच्या नवीन रेल्वे लाईनसाठी तब्बल 225 कोटी रुपये देण्यात आले आहे. आणि प्रचलित अहमदनगर बीड आणि परळी वैजनाथ या 250 किलोमीटरच्या नवीन रेल्वे मार्गासाठी तब्बल 275 कोटी रुपये वाटप झाले आहे. आणि शेवटचे वाटप म्हणजे नांदेड वर्धा वाया यवतमाळ पुसद या नवीन 270 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गासाठी तब्बल 750 कोटी रुपये देण्यात आले आहे. मित्रांनो, 2024-25 या आर्थिक वर्षात महाराष्ट्रातील नवीन रेल्वे लाईन प्रकल्पांना अधिक गती मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे. हे तर झाले नवीन रेल्वे लाईन विषयीचे बजेट. आता पुढील व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील रेल्वे विभागामध्ये दुहेरीकरण, तिसरी लाईन आणि चौथी लाईन या प्रकल्पांसाठी किती निधी प्राप्त झाली आहे त्याविषयी माहिती घेऊया. तर मित्रांनो, तुमचे या बजेट विषयी काय मत आहे ते कमेंट करून सांगा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.